दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं की पल्लवी जाऊन अभिजितला उठवते. पल्लवी थोडी लाजते पण अभिजित मात्र खुश आहे. दुसरीकडे आशा किचनमध्ये काम करते. सुहासिनी येऊन तिला थांबवते कारण आशा या घराण्याच्या वंशाला जन्म देणार आहे. तेव्हा आशाने आराम करायला हवा. पल्लवी अभिजितचं प्रेम पाहून गोंधळात आहे आणि तिच्यात एक मानसिक द्वंद्व सुरू आहे. तेव्हा तिला कळतं की ती स्वतः सुद्धा गरोदर आहे. रंजना आग्रहाने अभिजित आणि पल्लवीला हनीमूनला पाठवते. आता पुढे कोणी कधी म्हणतं का की माझी तब्येत जरा जास्तच खराब आहे म्हणून, आणि तुम्ही तर कधीच म्हणणार नाही. खरं सांगू आंटी, हा सगळ्यांच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे. आता हे औषध तर घेत नाहीत. आता अशा अवस्थेत मला सांगतात की दिल्लीला जा म्हणून, आपल्या करिअरची तडजोड करू नकोस म्हणून. ठीक तर बोलतोय मी. तिथून वारंवार बोलावणं येतंय तुला आणि तू इथेच आहेस. अखेर कधीपर्यंत माझ्यासाठी इथे राहणार आहेस? नाना, मी तर इथे नोकरी शोधू शकतो ना. तिथे चांगली लागलेली नोकरी सोडून तू इथे नोकरीसाठी भटकतोयस. आता इतक्या ठिकाणी तू ऍप्लिकेशन दिलायस नोकरी करता, पण अजून कुठूनही उत्तर नाही आलं. गायत्री बेटा, तूच आता समजाव याला. हा नोकरी स्वीकारत नाहीये. मोठं हॉस्पिटल आहे, चांगला पगार आहे. अच्छा, मग तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला या अशा अवस्थेत सोडून मी दिल्लीला जाऊ? इथे तुमची देखभाल करणार कोण आहे? नुसतं एकटं पडून राहाल घरात. तू काळजी नको करूस आशिष. बाबांची देखभाल मी करेन. काय? हो, मी आज हेच सांगण्यासाठी आले. बाबा, आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्याकडेच येऊन राहावं. हे काय बोलतेस तू गायत्री? तुम्ही मला आपली मुलगी मानता ना, मग आपल्या या मुलीचं म्हणणं नाही ऐकणार तुम्ही? प्लीज बाबा. बाबा, तुम्ही असं समजा की मला तुम्हाला माझ्याजवळ ठेवून तुमची सेवा करायची आहे, जेणेकरून माझ्या मनावरचं ओझं उतरेल. बाबा, मी तुमच्याबद्दल खूप गैरसमज करून घेतले, खूप वाईट साईड बोलले तुम्हाला. तुम्ही माझ्या सोबत राहिलात, मी तुमची देखभाल करू शकले तर मला वाटेल की माझ्या चुकांचं थोडं प्रायश्चित्त करते. नाही म्हणू नका बाबा. तुम्ही आमच्या सोबत राहिलात तर आशिषलाही निश्चिंती राहील आणि तो दिल्लीला राहून काम करू शकेल. पण बेटा, मुलीच्या घरी राहणं. बाबा, जमाना बदलला आहे आता, आणि तुम्ही तर तुमच्या मुलीला पूर्ण आयुष्य आपल्या जवळ ठेवलं. एक पिता आपल्या मुलीचं पालन करू शकतो, तर मग एक मुलगी आपल्या पित्याची देखभाल नाही करू शकत? त्यांना आपल्याजवळ नाही ठेवू शकत? अगं पण बेटा, जर तुम्ही आढेवेढे घेतलेत ना, तर मी समजेन तुम्ही बहाणे बनवताय माझ्याकडे न येण्याचे. नाना, आंटी बरोबर बोलतायत. तुम्हाला यांचं म्हणणं ऐकायला हवं. आशिष, तू काय? दिल्लीला जायची तयारी कर. उद्यापासून बाबा आमच्या बरोबरच राहतील. ठीक आहे ना बाबा? ठीक आहे बेटा.
जशी तुझी इच्छा. हे झालंय. कळत नाहीये की या नेटवर्कला काय झालंय. फोन लागतच नाही आज. आणि या आशा आणि मम्मी गेल्यात कुठे यार. बेटा, मम्मी कुठे गेला होता तुम्ही. केव्हापासून फोन ट्राय करतोय. ये. तुला तर माहिती आहे ना मुंबईचं ट्रॅफिक. अरे त्यातच अडकलो होतो. तसं काळजी करण्यासारखं काही नाहीये. डॉक्टरने सांगितलंय की आई आणि बाळ दोघंही अगदी ठीक आहेत. फक्त आशाला काही औषधं नेमाने घ्यावी लागतील. त्यासाठी तू आहेस ना मामा. हो. चांगलं कान पकडून औषधं पाच तिला. हो का नाही. शेवटी मला माझ्या वंशाचा दिवा मिळणार आहे की नाही. डॉक्टरांनी जे जे सांगितलंय त्याचं नेमाने पालन करायचं. सुहासिनी, तू आशाला डॉक्टरांकडे घेऊन गेली होतीस ना. काय सांगितलं डॉक्टरांनी. डॉक्टरने सांगितलं काळजीचं काहीही कारण नाही. सगळं व्यवस्थित आहे. काय म्हणताय पप्पा. कुठून येत आहे आपण. इन्स्पेक्टर जॅकीला भेटायला गेलो होतो. त्याला गोविंदच्या बाबतीत काही बोलायचं होतं. गोविंदबद्दल काय बोलायचंय. त्याला जेलमधून पळून इतके दिवस झालेत आणि ते त्याला अजूनपर्यंत पकडूही शकले नाहीत. बेटा, याच गोष्टीमुळे तर पोलीस संभ्रमात आहेत. पोलीस ज्या ज्या ठिकाणी पोहोचत आहेत गोविंद तिथून पसार झालेला असतो. पण इन्स्पेक्टर जॅकींना तुमच्याशी काय बोलायचं होतं. सुहासिनी, त्यांना हे सांगायचं होतं की जेलमधून पळाल्यावर गोविंद पल्लवीच्या लग्नालाही गेला होता. काय. हो. आणि मग नंतर इथेही दिसला होता. तो आपल्या घरावर नजर ठेवून होता. ज्यावेळी तू आशाला इकडे घेऊन येत होतास ना त्याच संध्याकाळी कोणीतरी त्याला आपल्या घराबाहेर पाहिलं. अहो म्हणजे तो नक्कीच काहीतरी करण्याच्या विचारात आहे. नक्की काहीतरी बदला घ्यायचा असणार त्याला. होय बेटा, पोलिसांना या गोष्टीची भीती आहे की त्याला तुझा आणि आशाचा बदला तर नाही घ्यायचा. बरं झालं पप्पा हे सगळं कळलं. मी सुद्धा या बाबतीत अलर्ट राहीन आता. विजय, मी असा विचार करतोय की तू काही दिवसांसाठी आशाला घेऊन बाहेर जावंस. तुम्ही दोघे फिरून वगैरे याल आणि तोपर्यंत पोलीस गोविंदला जेरबंदही करतील. पण पप्पा, हे बघ, माझं जरा ऐक. आणि हो, हे कोणालाही कळता कामा नये की तुम्ही दोघे कुठे जाता. मी तर पहिल्यापासून म्हणत होतो की तुम्हा दोघांनी थोड्या दिवसांकरता कुठे बाहेर जायलाच हवं. तुम्हाला जे हिल स्टेशन पसंत असेल थोड्या दिवसांसाठी तिकडे निघून जा. आणि तसंही इन्स्पेक्टर जॅकीने मला सांगितलं की थोड्याच दिवसांमध्ये ते गोविंदला जेरबंदही करतीलच. माझा संशय खरा तर ठरणार नाहीये ना. ज्याला मी एक छोटीशी चूक समजून विसरून गेले होते. ती चूक आता सगळ्यांच्या समोर तर येणार नाही ना. मी विजयच्या बाळाची आई बनणार आहे. जर असं झालं तर काय करू मी. मी आता अशा टप्प्यावर आले जिथून ना पुढे जाता येणार आहे आणि ना मागे वळून पाहता येणार आहे. काय करू मी. सुनबाई, काय झालं. का रडतेस. काही नाही मम्मी. सुनबाई, आम्हाला तर वाटलं होतं की हनीमून बद्दल ऐकून तू खूप खुश होशील म्हणून. नाही मम्मी, मी खुश आहे. तू जसं बोलतीयस पण तुझा चेहरा काही वेगळंच बोलतोय. ते ऍक्च्युली मला माझ्या मम्मीची आठवण येते. ती आज बँगलोरला गेली आहे ना आणि मी केव्हापासून हाच विचार करते की तिथे मम्मी एकटी कशी राहणार. ओ, असं आहे का. खरं तर माझे मम्मी पप्पा पण एकटेच राहतात आणि मीही त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही.
मीच काय, पण कोणतीही मुलगी करू शकत हो नाही. सुनबाई, दुःखाची कुठलीही गोष्ट कधी कधी दुसऱ्याच्या आनंदासाठी आपल्या मनात दाबून ठेवावी लागते. अभिजित किती खुश होता की जेव्हा तो तुला हे सांगेल की तुम्ही दोघं हनीमूनला जाणार आहात, तेव्हा तू किती खुश होशील. मी खुश आहे मम्मी, खरंच खूप खुश आहे. आता लगेच तयार हो, आपल्याला लवकर निघायचं पल्लवी. तिथे जाईपर्यंत रात्र होईल. ओके? हो. रेखा ही भाग्याची. नमस्कार नानू. नमस्कार बेटा, सुखी रहा. कशी आहेस? मी खूप छान आहे. तुम्ही कसे आहात? मी पण बरा आहे बेटा. अच्छा, एक गोष्ट सांग, तू खुश आहेस ना? हो नानू, मी खूप खुश आहे. तुम्हाला माहितीये, मम्मी हट्टाने मला डॉक्टरकडे घेऊन गेल्या आणि माहितीये, डॉक्टरांनी मला ढीगभर औषधं दिली आहेत. बेटा, जर डॉक्टरांनी तुला औषधं दिली आहेत तर ती तुला घ्यायलाच हवीत ना. माहितीये नानू, मी आणि विजय फिरायला चाललोय. अरे वा, ही तर खूपच चांगली बातमी आहे. जा बेटा, फिरून ये तू. हां, पप्पा जबरदस्ती करून हट्टाने पाठवतात. ते जेव्हापासून गोविंदचं समजलं ना की तो घरावर नजर ठेवू नये. तुम्हाला माहितीये नानू, तो पल्लवीच्या लग्नातही आला होता. काय? तुम्ही लोकही सावधच राहा. त्या माणसाचा काहीही भरवसा नाही. ठीक आहे बेटा, आम्ही आमची काळजी घेऊ. घे, आशिषशी बोल जरा आता. हॅलो आशा, कशी आहेस तू? मी ठीक आहे. तू नानूंची काळजी घेतोयस ना? हे बघ, आता मी काय काळजी घेणार आशा? नाना आता आंटीच्या घरी जाऊन राहणार आहेत. आंटी हट्टाने नानांना आपल्या घरी ठेवायचं म्हणतायत. मम्मी सोबत? हा, आता मलाही दिल्लीवरून वारंवार पत्र यायला लागली आहेत, तर मी दिल्लीला जातोय. तर मग नाना आंटीच्या घरीच राहणार आहेत. चांगली गोष्ट आहे. या निमित्ताने नानूंचं मनही तिथे रमेल. त्यांना एकटेपणा जाणवणार नाही. आणि हे बघ, नानांना रोजच्या रोज फोन करत राहतो, ठीक आहे? आणि मी तर तुला फोन करतच राहील. हो आशिष. चल, आपली काळजी घ्या आशा. बाय. बाय. आशिषचा फोन होता का? हो, तो आता दिल्लीला चाललाय आणि नानू आता मम्मी सोबत राहणार आहे. ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. तिथे त्यांची काळजी घ्यायला इतकी सगळी माणसं पण असतील. हो हा, आणि तुझी काळजी घ्यायला मी आहे ना. आता लवकर चल, मी सगळं सामान गाडीत भरलंय. हो हो ठीक आहे. एक सेकंड, मी पल्लवीला फोन करते. आता जाताना वाटेत कर ना. अरे, चल ना, लेट्स गो. दोन मिनिटं वेट कर, इथे मी आलोच. हाय. मी ऑनलाईन रूम बुक केली होती. कुणाच्या नावाने केलं होतं सर? अभिजित आर्य. ओके, 1 मिनिट सर. सर, तुमचं आयडी कार्ड आहे? शुअर. द्या. सर, हे कॉपी करून तुमच्या रूम मध्ये पाठवून देते मी. ओके, थँक्यू. सर, 1 मिनिट. या इथे वर आपली सही करा आणि तुमचा मोबाईल नंबरही इथे लिहून ठेवा. ही तुमच्या रूमची चावी. रूम 1st फ्लोअरवर आहे. तुमचं सामान तुमच्या रूम मध्ये पाठवलं जाईल. थँक्यू व्हेरी मच. हॅपी वेडिंग. थँक्यू. हॉटेल तर खूपच छान वाटतंय. चल. काय झालं, इतकी उदास का वाटतेस? नाही नाही, असं काहीच नाहीये. कम ऑन यार, आपण आपल्या हनीमून साठी आलोय, एन्जॉय करायला आलोय. चेअर अप, उदास नको राहूस. ते ऍक्च्युली ट्रॅव्हलिंगमुळे थोडा थकवा वाटतोय. कमाल आहे, ड्रायव्हिंग मी केलं आणि थकलीस तू. एनिवे, आता रूम मध्ये जाऊया. चल तर मग. काय झालं? काही नाही.
हो फायनली वी रिच. आशा, किती लॉंग ड्राईव्ह होतं ना, पण तेवढंच रोमॅन्टिक होतं. आणि तसंही नेचर किती सुंदर गोष्ट आहे ना. त्या खोल खोल दर्या, तो हवेतला ओलावा, सो नाईस, सो फ्रेश. असं जास्त रोमॅन्टिक होण्याची गरज नाहीये. आणि तसंही आपल्याला यायला उशीर झालाय. मॅडम, निघण्यामध्ये वेळ तुम्ही लावला होता म्हणून पोचायला उशीर झाला. माहितीये, आपण दोघं गाडीत होतो तेव्हा पल्लवी आणि अभिजितही गाडी घेऊन निघाले होते. ते दोघं हनीमूनसाठी गेले. वाव, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. आय नो. माहितीये विजय, याआधी कितीतरी वेळा मी आणि पल्लवी इथे येऊन गेलोय. ही आमची सगळ्यात फेवरेट जागा आहे. इथला एकांत समाधान देतो. आणि पहाटे पहाटे तर फुलांवरचे दवाचे थेंब, फुलांचा सुगंध आणि तो कोकिळेचा आवाज. विजय, विजय, सॉरी, डोळा लागला होता. तर मी म्हणत होतो की तू नाही, मी बोलत होते. मग बोल. विजय, हे, अगं बोल ना. हाय हाय. खाही भाग्याची. तुला माहितीये, तशी ही जागा खूपच सुंदर आहे. तो डोंगर दिसतो तुला, त्या डोंगराच्या मागे एक खूपच सुंदर शिवमंदिर आहे. अच्छा, काय पल्लवी, तू खुश नाहीयेस? मी खुश का नाही असणार? जिथे तुम्ही आहात तिथेच माझं सुख आहे. मी खुश आहे. मग तू अशी उदास का असतेस? जेव्हा तुला बघतो मला असंच वाटतं की मी असं काय करावं की तुझा तोच आनंद, तेच हास्य परत तुला देऊ शकेन. अभिजित, तुम्ही खूप विचार करताय. असं काहीच नाहीये. मी खुश आहे. पल्लवी, तुझी कुठलीही गोष्ट, कुठलीही आकांक्षा, काही असो, मला सांग. मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. बस तू फक्त हसत राहा. अरे, ती तर तुझी मैत्रीण आशा आहे ना? हो, आता तू सांग, कुठे फिरायला जायचं? ही तर आशाच आहे. चला आपण भेटूया. आशा, पल्लवी, तू इथे? मी ठीक आहे. तू कशी हो, आहेस? मी पण. हाय विजय. हाय. हाय अभिजित. अरे, तुम्ही ह्याला नाही भेटलात ना? हे माझे हस्बंड विजय आणि हे अभिजित, पल्लवीचे हस्बंड. हाय, नाईस मीटिंग यू. सेम हिअर. कसं आहात आपण? बस चांगलंय. काय योगायोग आहे ना. मला कधी वाटलंही नव्हतं की आपल्या दोघांची अशा प्रकारे या इथे भेट होईल म्हणून. वाटणारी गोष्ट होते कुठे साहेब? जे व्हायचं असतं तेच होतं. आणि माझं तर हे मानणं आहे की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. यू नो व्हॉट, तुम्हाला भेटून खूपच आनंद झाला. आपल्यासारखी जिंदा दिल माणसं खूप कमी मिळतात. एनिवे, कुठल्या हॉटेलमध्ये उतरलात? आम्ही बस याच हॉटेलमध्ये. अरे, काय योगायोग आहे ना. आम्ही पण इथेच थांबलोय, रूम नंबर 101. अच्छा, वाव. आणि आम्ही दोघं रूम नंबर 109 मध्ये. आता तुम्ही दोघं भेटलायत तर एकत्रच राहूया आपण. मग तर खूप मजा येईल. तर मग थोडं वेळाने भेटूयात. अच्छा, मम्मी आणि पप्पांनी सांगितलं होतं ना, जास्त एक्झर्शन तुझ्यासाठी चांगलं नाही म्हणून. तर मग चल, थोडा आराम करून घे. सी यू गाईज. बाय. 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 आपण पण निघूया. या बाबा. आयुष्यमान भव. बाबा, तुमच्या घरात तुमचं स्वागत आहे. अखेर गायत्रीची जिद्द मला या घरात घेऊन आली. चांगलं आहे ना बाबा, आपण सगळे एकत्र राहूया. तिथे तुमच्याबरोबर कोणी राहत असतं तर वेगळी गोष्ट असती. आशिषही दिल्लीला गेलाय. तुमचा एकट्याचा जीव रमला नसता बाबाने. आम्ही तिकडे चिंतेत असतो की बाबांची काय अवस्था. आता तुम्ही कमीत कमी आमच्या नजरेसमोर तरी असाल ना. तुम्ही इथे राहाल तर आम्ही तुमची देखभाल करू, तुमची सेवा करू शकू.
तुम्ही दोघं माझ्यावर कर्ज वाढवायला बघताय. कर्ज वाढवायला नाही बाबा, ते कर्ज उतरवायला बघतोय. तुमच्या उपकारांचं खूप कर्ज आहे बाबा आमच्यावर. माहीत नाही आम्ही ते कसं फेडणार आहोत. चुका तर आमच्याकडून झाल्यात बाबा, प्रायश्चित्त तर आम्हालाच करायचंय. तुम्ही आमच्या सोबत राहिलात ना, तर एक मुलगी म्हणून मी तुमची देखभाल करीन, सेवा करीन बाबा. तर मला असं वाटेल की माझ्या चुकांचं प्रायश्चित्त घेते मी सांगितलं ना बेटा, स्वतःला चुकीचं म्हणू नकोस, कारण मी कुणालाही चुकीचं मानत नाही. आपल्यामध्ये पूर्वी जे काही झालं ते सर्व वेळ आणि परिस्थितीमुळे झालं. बाबा आता तर सगळं नीट झालंय ना. आशा आणि पल्लवी आपापल्या घरामध्ये सुखात आहेत. तुम्ही इथे आमच्या सोबत राहणार आहात. तुमचा आशीर्वाद राहिला तर पुढे सर्व काही अगदी नीट होईल. ऐकलत का? बाबांना खोलीत घेऊन जा, थकले असतील. मी जेवण गरम करून घेऊन येते. रेखा ही भाग्याची. कसला विचार करताय बाबा? बेटा, आशा आणि पल्लवीबद्दल विचार करतोय. आशा विजय बरोबर, पल्लवी अभिजित बरोबर बाहेर गेलेले आहेत. पण जेलमधून पळाल्यानंतर गोविंदचा काहीच पत्ता नाही. तो कधी काय करेल, बस हाच विचार करून भीती वाटते. परमेश्वर सर्व काही ठीक करू. बाबा तुम्ही चिंता करू नका, सगळं काही ठीक आहे. चल तुम्ही आराम करा. तू काय बोलतेस पल्लवी? तेच बोलते आशा, ज्या गोष्टीची मला भीती आहे. आशा, मला शंका आहे की मी विजयच्या बाळाची आई बनणार आहे. हो, मला वाटलं होतं की माझ्याकडून आणि विजयकडून एक चूक झालीये. त्या चुकीला विसरणंच योग्य आहे. ती विसरल्याने सर्वांचं जीवन, सर्वांचा आनंद वाचवता येईल. आणि हाच विचार करून मी जीवनात पुढे चालले होते. पण मला नाही वाटत ते सगळं संपलंय. अरे देवा, जर ही गोष्ट अभिजित किंवा त्याच्या घरच्या लोकांना कळली तर काय होईल? तर खूप मोठा अनर्थ होईल. मी सगळ्यांच्या नजरेतून उतरेन. मी सगळ्यांच्या दुःखाचं कारण बनेन. आशा, अभिजित माझ्यावर खूप प्रेम करतोय ग. तो माझ्या चेहऱ्यावर उदासीनता नाही पाहू शकत. पण तूच सांग आता, अशा अवस्थेमध्ये मी माझ्या चेहऱ्यावर हसू कसं दाखवू? काय करू मी? नाही पल्लवी, पहिली गोष्ट म्हणजे हे गरजेचं नाही की जे तू विचार करतेस ते खरं असेल. बरोबर बोलतेस, पण मला असं वाटतंय की माझी ही शंका खरी आहे. आणि हे जर खरं ठरलं तर काय होईल? काय करणार मी? हे बघ पल्लवी, तू इतकी काळजी करू नकोस. कुठल्याही गोष्टीवरनं इतकं चिंताग्रस्त होऊ नये. उगाच कुणालाही न सांगता सगळ्यांना हे समजेल. आता तुला मी काय सांगू आशा, की अशा अवस्थेमध्ये मी स्वतःला कशी सांभाळते. मला समजतंय सगळं, पण तू चिंता करू नकोस. मी आज मेडिकल स्टोअरमधून प्रेग्नन्सी टेस्टची चिप घेऊन येते. तू रात्री माझ्या रूममध्ये ये, मग आपण ती टेस्ट करून घेऊयात आणि मग त्यानंतर डिसाईड करू काय करायचं. आजवर जे काही झालंय, विजय आणि आशामध्ये एक अनोळखी दरी होती. म्हणून मला वाटतं की त्यांनी एकमेकांसोबत थोडा काळ घालवावा, जेणेकरून त्यांच्यामधला दुरावा संपून जाईल. रिद्धिमा बरोबर बोलते सुहासिनी. ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुझी शंका खरी होती. तू प्रेग्नेंट आहेस पल्लवी.
ईश्वरा